राज्यामध्ये निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत, कंत्राटदारांवर कारवाई करा अशी मागणी शशिकांत शिंदेंनी केली आहे। मुलुंडमधील या अपघातावर शशिकांत शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। सभागृहात मुद्दे मांडल्यावर उत्तर मिळत नाही असा देखील आरोप त्यांनी केला। आता ज्या घटना घडतात याची काळजी घेणं त्या डिपार्टमेंटचं, त्या कंपन्यांचं, कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं मेट्रोचं काम असताना स्लॅब पडलेले आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेन पडल्या, अशा बऱ्याच अपघात झालेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे अपघात झाल्यानंतर ती प्रिकॉशन घ्यायची, काळजी करण्याची गरज त्या असलेल्या कॉन्ट्रॅक्टदार आणि त्या कंपन्यांची आहे। जर तशा प्रकारची झाली नसेल तर त्यांच्यावर कारवाई करावी आणि जे जखमी झाले किंवा ज्यांना त्यांना सरकारने मदत मला एवढंच सांगावंसं वाटतं, मेट्रो कुठपर्यंत असावी। एकदमच अख्ख्या देशामध्ये राज्यामध्ये मेट्रोचं जाळं इतकं उभं राहायला लागलेलं आहे की मुंबईची मेट्रो आता पार अगदी पालघरपर्यंत जाणार आहे असं ऐकतोय, तर पुण्यापर्यंत जाणार आहे असं ऐकतोय। म्हणून मेट्रोचं एवढं जाळं उभं करण्यासाठी एवढं सरकारकडे इतका निधी कुठून आला किंवा इतकं सरकार या मेट्रोसाठी आग्रही काय, हा पण एक चर्चेचा विषय आहे। पण असो, पण निकृष्ट दर्जाची कामं आहेत का? आहे। सभागृहामध्ये आम्ही मुद्दे मांडतो का? तर मांडतो, उत्तर काही येत नाही। पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेला आहे। त्या ब्रिजचा एक कॉन्क्रीट पॅराफिटचा जो एक पार्ट आहे तो खाली निखळून पडला। यामध्ये एक ऑटो रिक्षा आणि एक 4 व्हीलर यावर तो पडल्याने त्यामध्ये एक व्यक्ती त्याचा मृत्यू झालेला आहे आणि 3 लोक त्याच्यामध्ये जखमी झालेले आहेत। 3 जखमींना आम्ही हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल केलेला आहे। सदरची जी घटना घडली आहे या घटनेच्या संदर्भामध्ये पोलीस विभागामार्फत यामध्ये कडक कायदेशीर कारवाई करण्यात येते, ज्यामध्ये गुन्हा दाखल करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते। स्थानिकांनी असं म्हटलेलं होतं की आधीच काही भाग कोसळण्याच्या तयारीत होता, त्यावेळी आम्ही कळवलं देखील इथल्या कर्मचाऱ्यांना, परंतु दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे ही घटना घडलेली आहे। त्या अनुषंगाने काही पावलं उचलली जाणार आहेत का? यात संबंधित जे आजच्या घटनेतील साक्षीदार आणि जखमी आहेत त्यांचा आम्ही प्रथम जबाब नोंदवित आहोत। प्रथम आम्ही गुन्हा दाखल करून या संदर्भामध्ये ज्यांच्या तक्रारी होत्या किंवा तक्रारी केलेल्या होत्या यांचे देखील जबाब नोंदवले जातील आणि त्याला अनुषंगाने तपास देखील केला जाईल।